नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलगानजीक झालेल्या 2 ट्रकमधील अपघातात 4 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रक चालकांसह अन्य 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. कोणत्याही खटल्याचा कनिष्ठ न्यायालयात निकाल आपल्या विरोधात लागल्यानंतर पक्षकार पुन्हा न्यायासाठी वरिष्ठ न्यायालयात त्या खटल्यासंदर्भात अपील करतो. असे अपील करत थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक जण जात असतात. काही जण ईर्ष्येपोटी तर काही जण अन्याय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतात. यामध्ये वेळ आणि पैसा वाया जातो, तरी देखील लवकर न्याय मिळत नाही. देशात पहिल्यांदाच बेळगावमध्ये अशी लोक अदालत भरवण्यात येत असल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. मागील कित्येक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सदाशिवनगर येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा अखेर प्रारंभ झाला आहे. महापालिकेला उशिराने जाग आली आहे. येथील अंत्यसंस्कार करण्याच्या शेडवरील पत्रे उडून गेले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही पत्रे बसवण्यात आले नव्हते. अखेर 3 ते 4 वर्षापासून मोडकळीस आलेल्या शेडच्या कामाला प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या निधीतून ही दुरुस्ती केली जात आहे. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे रोग पसरू नयेत यासाठी महापालिकेतर्फे औषध फवारणी अभियान राबवले जात आहे. स्वतः महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील अनेक ठिकाणी धूर फवारणी केली आहे. दररोज चाललेल्या अभियानामुळे रोगांची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये असे आवाहन पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे. मागील 2 दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सुंडी तालुका चंदगड येथील वझर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळू लागली आहेत. येथील डोंगर क्षेत्रात पाऊस होत असल्याने प्रवाह वाढू लागला आहे. त्यामुळे नैसर्गिक डोंगर कुशीतून प्रवाहित झालेल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. मागील 8-10 वर्षांमध्ये हा धबधबा नवा रूपाला आला आहे. बेळगावपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्याकडे पर्यटकांचा ओघही वाढू लागला आहे. सुळगाई येथून पंढरपूरला पायी दिंडी बुधवारी रवाना झाली. गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर येथून दिंडीला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दर्शन पाटील, यल्लप्पा कलखामकर, मल्लप्पा पाटील, NY चौगुले, निर्मला कलखामकर, परशुराम तुप्पट आदींसह मान्यवर उपस्थित होते. गावातून टाळ मृदुंगांच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. दिंडी हिंडलगा मार्गे बेळगाव काकतीहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. साधना पाटील व फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, राहुल पाटील यांनी खानापूर तालुक्यातील झाडअंकले या गावातील सरकारी शाळेला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व तेथील विद्यार्थ्यांना मदत केली. विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, विद्यार्थ्यांना पुस्तके, कंपास बॉक्स आणि सँडल्स यासारखे शैक्षणिक साहित्य दिले. यावेळी साधना पाटील यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगून शाळेत विजेची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कानून सेवा प्राधिकार नवी दिल्ली यांच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर विशेष लोक अदालत सुरू केली आहे. संपूर्ण देशभरात ही लोक अदालत होणार आहे. या लोक अदालतीमधून सर्वसामान्य जनतेला तातडीने न्याय मिळावा हाच उद्देश आहे. आता 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 पर्यंत बेळगाव जिल्हा न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय विशेष लोक अदालत होणार आहे. तेव्हा या लोक अदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील जनतेने सहभाग दर्शवावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी केले आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या 5-6 दिवसांपासून धुव्वाधार पाऊस पडत असून दिनांक 21 ते 30 जून पर्यंत म्हणजे 10 दिवसात 660.8 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे.
कणकुंबी परिसरात मंगळवारी सकाळी 8 पर्यंत एकूण 941 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हब्बनट्टी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्री स्वयंभू मारुती मंदिर अर्धे अधिक पाण्याखाली गेले आहे. संततधार पावसामुळे मलप्रभा नदीचे उगमस्थान पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले असून परिसरातील सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सध्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून अशातच गेल्या वर्षापासून शक्ती योजनेअंतर्गत महिलांना संपूर्ण मोफत बस प्रवासाची मुभा देण्यात आली असल्याने 20 वर्षांनंतर सरकारी बसेसना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पण गर्दीला अनुसरून बसेसची उपलब्धता नसल्याने व अपुऱ्या बसेस धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तासनतास बसच्या प्रतीक्षेमध्ये बस स्थानकावर थांबावे लागत आहे. गतवर्षी राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर शक्ती या महिलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना अंमलात आली आणि एरवी रिकाम्या फिरणाऱ्या बसेसमध्ये चढण्यासाठी महिलांची तोबा गर्दी वाढू लागली. महिला प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्याचा शालेय विद्यार्थी व नोकरदार यांना त्रास वाढला आहे. जून महिन्यात हुक्केरी तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. जून अखेर 9 पर्जन्यमापन केंद्रात सरासरी 136.57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नजीकच्या महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातून हिरण्यकेशी व घटप्रभा नदीच्या पात्रात पाणी येत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. तथापि संपूर्ण परिसर हिरवागार दिसत आहे. गतवर्षी जून महिन्यात तालुक्यातील 9 पर्जन्यमापन केंद्रात सरासरी 24.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हेच प्रमाण यंदा 136.57 मिलीमीटर इतके नोंदवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षाही समाधानकारक पाऊस झाला आहे. चिकोडी येथील उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी महसूल निरीक्षक RI नाईक यांच्यासह संभाव्य पूरग्रस्त असलेल्या कृष्णाकाठावरील यड्डूर, कल्लोळ, मांजरी, इंगळी आदी गावांना भेट देऊन नद्यांची पाणी पातळी व पर्जन्यमानाची पाहणी केली. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी व गावातील नागरिकांनी महापुराच्या काळात अधिक सतर्क राहावे. प्रशासन कोणत्याही मदत कार्यासाठी सज्ज असून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.